पुणे म्हणजेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुण्याला शिक्षणाचं माहेरघरही म्हटलं जातं. पुण्यात अनेक ठिकाणी अनेक घटनाही घडत असतात. पुण्यात ज्या कुतूहलात्मक गोष्टी घडतात त्या बाकी इतर ठिकाणी घडणं अशक्यच. कारण शेवटी पुणे तिथे काय उणे. अशीच एक पुण्यातील कुतूहलात्मक गोष्ट सध्या चर्चेत आहे. या गोष्टीवरून असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय की एवढं प्राणीप्रेम असावं का? नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील हडपसर येथे एक अनोखा प्रकार घडलाय. एकाच घरात 350 मांजरी सापडल्यात. मार्वेल बाउंड्री हे या सोसायटीचं नाव. या सोसायटीमधील एका 3 BHK फ्लॅटमध्ये या मांजरींना पाळण्यात आलंय. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया. 5 वर्षांपासून या 3 BHK फ्लॅटमध्ये 2 बहिणी स्थायिक होत्या. रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज अशी या 2 बहिणींची नावं. सर्वप्रथम शेजाऱ्यांना सोसायटीमध्ये दुर्गंधी यायला लागली. यातूनच चौकशी झाली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरुवातीला घरात 50 मांजरी आढळल्या. यानंतर सोसायटीत राहणाऱ्या बाकी रहिवाशांना मांजरीच्या आवाजामागचं आणि येणाऱ्या दुर्गंधी मागील कारण लक्षात आलं. तेव्हा त्यांनी संताप व्यक्त करून सोसायटीच्या कमिटीकडे याबाबत तक्रार दाखल केली. पण दोघी बहिणींना याला कोणतंही उत्तर दिलं नाही. गेल्या वर्षी या मांजरींचा आकडा 70 पर्यंत होता, पण आता हा आकडा अचानक 350 पर्यंत गेला. पण 5 वर्षांपासून आम्हाला याचा त्रास होतोय असे येथील रहिवासी म्हणाले. मुख्य गोष्ट म्हणजे या दोघी बहिणी इथे राहत नसून येथे 10 ते 15 कर्मचारी काम करत होते. या मांजरीमुळे कोणतीही रोगराई पसरल्यास याला जबाबदार कोण असा सवाल येथील रहिवाशांनी केलाय. शेवटी सोसायटीतल्या रहिवाशांनी ही गोष्ट उचलून धरल्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलंय. 13 फेब्रुवारी रोजी हा सगळा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय. यावेळी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख सारिका फुंदे उपस्थित होत्या. यावेळी रितू भारद्वाज म्हणाल्या, आम्ही येथे फिरत्या मांजरींना आणतो आणि आम्ही डिस्ट्रिक्ट लेव्हल प्रोजेक्टसाठी काम करतोय. इथे 3 डॉक्टर सुद्धा कार्यरत आहेत. लवकरच या मांजरींना आम्ही खराडीला स्थलांतरित करणार आहोत. फक्त तिथे त्यांची व्यवस्थित देखभाल होणं गरजेचं आहे. तसेच येथे 48 तासात आम्ही स्वतः या मांजरींना स्थलांतरित करू असे सोसायटीचे ओनर म्हणाले. तसेच आम्ही कारवाई करूच, पण योग्य त्या कायद्यांद्वारेच ही कारवाई होईल आणि यासाठी कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे असे महानगरपालिकेने सांगितले आहे. यावरून एकच प्रश्न उपस्थित होतोय की या 2 बहिणींवर कारवाई होईल की नाही.